Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure channel. In today's video, we will discuss about 10th Standard Science Part 1, Worksheet number 2. Let us understand. From this, we are going to study about motion, distance and displacement, acceleration, Newton's laws of motion and related equations. Reference for this topic is 9th Standard Science and Technology, Chapter number 1, Laws of Motion. जेव्हा तुम्ही हे टॉपिक शिकून स्टडी करून झाले की तुमच्यामध्ये कोणत्या एबिलिटी यायला पाहिजे तर व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन मोशन अँड मोशन रूल बिहाइंड व्हेरियस इव्हेंट्स इन डेली लाईफ आणि कन्स्ट्रक्ट द फॉर्म्युला फ्रॉम ग्राफ बेस्ड ऑन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी डिस्टन्स टाइम अँड वेलॉसिटी. नाउ लेट अस बिगिन. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. The body is said to be in motion if it changes its position with respect to its surroundings. एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण कधी सांगू शकतो तर जेव्हा आपण एखादी ऑब्जेक्ट त्याच्या पोझिशन चेंज करत असले की विथ रेस्पेक्ट टू सराउंडिंग चेंज करत असले की तेव्हा त्या ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असे आपण सांगू शकतो. तर इथे आपण बघूया असा एक रेफरन्स पॉईंट आहे. तर तुम्ही कोणतेही वस्तू त्याच्यासाठी चूज करू शकता. तर रेफरन्ससाठी वॉल घेऊ शकता, ट्री, स्कूल, होम एटसेट्रा. यू कॅन चूज एनी वन ॲज रेफरन्स पॉईंट. आता इथे एक कार आहे तर त्या कारचा आणि आपला रेफरन्स पॉईंट आहे त्याचा डिस्टन्स एवढाच आहे. तर त्या कारचा पोझिशन चेंज केले तर आता इथे बघितले की ह्या कार आणि रेफरन्स पॉईंटचा डिस्टन्स एवढं झाला. थोड्या वेळाने परत त्याचं पोझिशन चेंज झाला, कारचं पोझिशन चेंज झाला म्हणजे डिस्टन्स असं झाला. तर कारचं पोझिशन विथ रेस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट हे रेफरन्स पॉईंटवर स्टेशनरी आहे. तर कारचं पोझिशन विथ रेस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्जेक्ट चेंज होत गेला म्हणजे आपण काय सांगू शकतो तर कार इज सेड टू बी इन मोशन. आता आपल्याला मोशन म्हणजे काय आहे हे कळाला. तर आपण नेक्स्ट बघूया रेस्ट म्हणजे काय. पोझिशन ऑफ रेस्ट. A body is said to be at rest if it does not change its position with respect to its surrounding. आता इथे आपण हे रेफरन्स पॉईंट घेतलेला आहे तर हे कारचा पोझिशन फिक्स्ड आहे. तर कार आणि रेफरन्स पॉईंटचा पोझिशन फिक्स्ड आहे, चेंज होतच नाही म्हणून आपण काय सांगू शकतो द कार इज सेड टू बी इन रेस्ट. नेक्स्ट आपण बघणार आहोत डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाउ लेट अस सी what is meant by distance and displacement. First of all we'll see distance. Distance म्हणजे काय आहे तर this is actual distance covered by an object. आता इथे डायग्राममध्ये बघितले तर पहिला शीतल संगीताच्या घरी गेली आणि त्यासाठी ती 500 मीटर कव्हर केलेली आहे. तर त्याच्यानंतर तिथून संगीताच्या घरातून स्कूलला जाण्यासाठी त्यांनी 1200 मीटर कव्हर केलेली आहे. मग आता शीतलने स्कूलला जाण्यासाठी तिच्या घरातून स्कूलला जाण्यासाठी किती लेंथचा पाथ ट्रॅव्हल केली तर पहिला 500 मीटर, त्यानंतर 1200 मीटर असे टोटल 1700 मीटर कव्हर केलेली आहे. तर हे काय आहे ते ॲक्च्युअल पाथ शीतल ट्रॅव्हल while going to the school. ह्यालाच आपण काय म्हणतो डिस्टन्स असे म्हणतो. म्हणजे डिस्टन्स काय आहे तर इट इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ
traveled by an object from one point to another. That is, to describe distance we need only numerical value म्हणजे मॅग्निट्यूड व्हॅल्यू, नॉट द डायरेक्शन. डायरेक्शनची गरज नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड माहीत असले की बस. ओके, नाउ लेट अस सी व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता इथे प्रशांतने काय केला, घरातून डायरेक्ट असा स्कूलला जातो, तर तो किती डिस्टन्स कवर केला, किती लेंथ ऑफ पाथ कवर केला, तर 1300 मीटर. म्हणजे काय आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून फिनिशिंग पॉईंटपर्यंत रीच होण्यासाठी असणारा मिनिमम डिस्टन्स म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स, ह्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असे म्हणतो. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी that is, it has both magnitude and direction. Now let us see the next concept, speed and velocity. First of all, we'll see what is speed. We'll see speed. What is meant by speed? To explain this, let us take one example. आता तुम्ही स्कूल किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाणार. आता तुमच्याकडे बायसिकल असेल, कार असेल किंवा कुठले तरी एक व्हेकल यूज करणार आहे. तर इथे प्रत्येक व्हेकलचं स्पीड वेगवेगळं असतात, कमी जास्त असतात. दॅट इज सम ऑब्जेक्ट्स मूव फास्ट अँड सम मूव स्लोली. तर स्पीड म्हणजे काय आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड स्पीड. युनिट टाईम किती आहे, तर युनिट टाईम 1 सेकंड असू शकतं, 1 मिनिट असू शकतात, 1 आवर असू शकतात किंवा 1 इयर सुद्धा असू शकतात. 1 इयर आहे हे लार्जेस्ट युनिट आहे. तर नेक्स्ट आपण बघूया, स्पीड डायरेक्शनवर डिपेंड नसतात. आता आपण एक सिटीमधून दुसरीकडे जातो, त्यावेळी रोडच्या साईडला 40 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर असे लिहिलेलं बोर्ड आपण बघू शकतो. त्याच्यात डायरेक्शन इंडिकेट केलेला नसतात. म्हणजे काय, स्पीडला सांगण्यासाठी वी रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड. स्पीड डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन, इट रिक्वायर्स ओनली इट्स मॅग्निट्यूड. सो स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. ओके, नाउ let us see formula and unit for speed. Speed is equal to total distance traveled upon time required. Suppose आपण distance traveled yes असं घेतले तर टाइम t आणि स्पीड v असे आपण घेतले तर स्पीड v इज इक्वल टू s अपॉन t. आता स्पीडचे युनिट काय आहे, तर SI युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड, CGS युनिट ऑफ स्पीड इज सेंटीमीटर पर सेकंड. आता बघूया वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय आहे, जर आपण स्पीड बरोबर डायरेक्शन सांगितले तर ते झालं वेलॉसिटी. आता इथे बघा 88 किलोमीटर पर आवर साऊथ वेस्ट असे आहे. इथे बघितले तर 88 किलोमीटर पर आवर म्हणजे काय आहे, तर ते स्पीड आहे. साऊथ वेस्ट काय आहे, डायरेक्शन आहे. म्हणजे जर स्पीडला डायरेक्शन दिले तर ते झाला वेलॉसिटी. दॅट इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड एज वेलॉसिटी. Now let us see what is the formula for velocity. Velocity is equal to displacement upon time. Let us see the units for velocity. SI unit is meter per second. CGS unit is centimeter per second. Next आपण बघूया uniform and non-uniform motion. First of all, we'll see uniform motion. युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय आहे. आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता एक कार आहे. तर हे कार काय केला, तर फर्स्ट हाफ एन आवरमध्ये 30 किलोमीटर कवर केला. नेक्स्ट हाफ एन आवरमध्ये परत 30 किलोमीटर कवर केला. नेक्स्ट हाफ एन आवरमध्ये परत 30 किलोमीटर कवर केला. म्हणजे काय, प्रत्येक अर्ध तासाने ते कार 30 किलोमीटर कवर केला. म्हणजे इथे काय झाला, इथे डिस्टन्स पण सेम आहे, टाइम पण सेम आहे. म्हणजेच इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम पिरियड. ओके, म्हणजे इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल देन इट इज कॉल्ड युनिफॉर्म स्पीड.
आता नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय आहे हे आपण बघूया. आता तुम्ही स्कूल जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना, तर जेव्हा तुम्ही घरातून निघताना व्हेकलचं स्पीड किती असतात तेवढेच स्पीड स्कूलला रीच होताना सुद्धा असते का? नाही, कारण तुम्ही घरातून निघाले की रोडमध्ये ट्रॅफिक असू शकतात, स्पीड ब्रेकर असू शकतात, मध्ये सिग्नल वेग येऊ शकतात. म्हणजे काय आहे, तुम्ही सेम स्पीडने स्कूलपर्यंत पोहोचू शकत नाही. दॅट इज व्हेकल थ्रू हेवी ट्रॅफिक. म्हणजे काय, आता इथे एक कार आहे, तर 1 आवरमध्ये हे कार किती डिस्टन्स कव्हर केला, तर 30 किलोमीटर कव्हर केला. इथे मध्येच कुठेतरी ट्रॅफिक आल्यामुळे त्याची स्पीड कमी झाला होता. त्याच्यानंतर इथून इथं जाण्यासाठी ते कार परत 1 आवरमध्ये 60 किलोमीटर पर आवर ते स्पीडने गेला. त्याच्यानंतर त्या कार हायवेमध्ये पोचला असेल, त्यावेळेला कारचा स्पीड परत इन्क्रीज झाला, तर ते कार 120 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ट्रॅव्हल करायला लागला. आता इथे ऑब्झर्व केले की आपण इनिशियली कारचा स्पीड किती होता, 30 किलोमीटर पर आवर होता. त्याच्यानंतर 60 किलोमीटर पर आवर झाला आणि त्याच्यानंतर 120 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने कार ट्रॅव्हल करायला लागला. म्हणजे डिस्टन्स कमी जास्त झालेला आहे. तर इफ एन ऑब्जेक्ट covers unequal distance in equal time interval, then it is called non-uniform motion. Example, vehicle in heavy traffic. Next concept आहे acceleration. What do you mean by acceleration? The rate of change of velocity is called acceleration. इथे बघा, इथे एक प्लॅस्टिक चॅनेल आहे, त्याचा एक एंड ग्राउंडवर असे टच करून ठेवलेला आहे, तर दुसरा एंड ग्राउंडमधून जरासा हाईटवरती आहे. तर आता काय करायचा, एखादी स्मॉल बॉल घ्यायचा आणि ते बॉल ह्या अपर एंडमधून रिलीज करायचा. वी हॅव टू रिलीज द बॉल फ्रॉम द अपर एंड ऑफ द चॅनेल. नाउ ऑब्झर्व द वेलॉसिटी ऑफ द बॉल वेन इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. म्हणजे इथे काय होते, तर जेव्हा बॉल टॉपमध्ये असतात तेव्हा बॉलचा वेलॉसिटी 0 असतात. त्याच्यानंतर वेलॉसिटी इन्क्रीज होत जाते आणि जेव्हा ते बॉल मिडल पॉईंटला येतात तेव्हा त्याच्या वेलॉसिटी मॅक्झिमम असतात. त्याच्यानंतर जसे जसे खाली येतात तसे तसे बॉलचा वेलॉसिटी डिक्रीज होत जाते. So we can say that there is a continuous change in the velocity. Velocity not remain constant. म्हणजे एक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम टेकन. आता बॉलचं जे काही इनिशियल वेलॉसिटी होता ते यूने डिनोट केला जातात, तर फायनल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय व्ही. द टाइम टेकन बाय द बॉल लेट इट बी टी. आता चेंज इन वेलॉसिटी काय होते, तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, तर v मायनस यू. म्हणजे ॲसिलरेशनचा फॉर्म्युला काय होते, तर ॲसिलरेशन ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. सो ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टाइम. नेक्स्ट आपण बघूया ॲसिलरेशनचं युनिट काय आहे. SI unit of acceleration is meter per second square. CGS unit is centimeter per second square. Acceleration, it is a vector quantity because it has magnitude as well as direction. आता आपण बघूया types of acceleration. There are 3 types of acceleration: positive acceleration, negative acceleration and zero acceleration. Let us see what is positive acceleration. When the velocity of an object increases, acceleration is positive. आता इथे इनिशियल वेलॉसिटी, इथे एक कार आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, तर u इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. आता फायनल पॉईंटला रीच झाला वा त्या कारचा फायनल वेलॉसिटी किती झाला, तर v इज इक्वल टू 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय झाला, वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ द टाइम. पॉझिटिव्ह ॲसिलरेशनमध्ये काय होतात, तर
v इज ग्रेटर दॅन u. इथे चेंज इन वेलॉसिटी काय होतात तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी किती आहे 80, इनिशियल वेलॉसिटी किती आहे 20. सो 80 मायनस 20 इज इक्वल टू 60. म्हणजेच एक्सिलरेशन पॉझिटिव्ह आहे. एक्सिलरेशन इज इफ v इज ग्रेटर दॅन u, एक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. नेक्स्ट आपण बघूया निगेटिव्ह एक्सिलरेशन. असे कधी सांगतो आपण निगेटिव्ह एक्सिलरेशन आहे म्हणून? वेन द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ द टाइम इज कॉल्ड निगेटिव्ह एक्सिलरेशन. निगेटिव्ह एक्सिलरेशन त्याला आपण अजून एक नाव आहे ते काय आहे डिसिलरेशन. अजून एक नाव आहे रिटार्डेशन. आता बघा ह्या कारचा इनिशियल वेलॉसिटी किती आहे 80 किलोमीटर पर आवर आहे. फायनल वेलॉसिटी किती आहे 20 किलोमीटर पर आवर. इथे ऑब्झर्व केले तर वेलॉसिटी डिक्रीज होत आहे. दॅट इज वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ द टाइम. म्हणजे निगेटिव्ह एक्सिलरेशनमध्ये काय होतात तर u इज ग्रेटर दॅन v. इनिशियल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन फायनल वेलॉसिटी. आता बघा इथे इनिशियल वेलॉसिटी किती आहे 80 आहे तर फायनल वेलॉसिटी किती आहे 20 आहे. सो चेंज इन वेलॉसिटी कसं फाइंड आउट करतो? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे v मायनस यू किती झाला 20 मायनस 60 दॅट इज इक्वल टू मायनस 60 येणार आहे. त्याच्यामुळे एक्सिलरेशन निगेटिव्ह होणार. ओके. आता आपण बघूया झिरो एक्सिलरेशन. झिरो एक्सिलरेशन म्हणजे काय आहे? इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट रिमेन्स सेम विथ द टाइम इज कॉल्ड झिरो एक्सिलरेशन. म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात एक कार आहे त्याचे इनिशियल वेलॉसिटी किती आहे u इज इक्वल टू 80 किलोमीटर पर आवर. तर फायनल वेलॉसिटी किती आहे 80 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी दोन्ही सेम आहे. सो v इज इक्वल टू u. वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट विथ द टाइम. तर आपल्याला इथे चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय आहे? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटी किती आहे 80 आहे. इनिशियल वेलॉसिटी किती आहे 80 आहे. 80 मायनस 80 इज इक्वल टू 0. देअरफॉर द एक्सिलरेशन इक्वल्स टू 0. If u is equal to v, then the acceleration is 0. आता आपण बघूया नेक्स्ट कॉन्सेप्ट इक्वेशन्स ऑफ अ मोशन बाय ग्राफिकल मेथड. देर आर 3 टाइप्स ऑफ इक्वेशन ऑफ अ मोशन. फर्स्ट वन आहे v is equal to u plus at. It gives the relation between velocity and time. Second one is s is equal to ut plus half at square. It gives the relation between displacement and time. Third equation is v square is equal to u square plus 2as. It gives the relationship between displacement and velocity. ह्याचा जो ग्राफिकल मेथड इथे मी दिलेला नाही. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या लेसनच्या प्लेलिस्टचा लिंक दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ह्या इक्वेशनचा डिटेल एक्सप्लेनेशन स्टडी करू शकतात. नेक्स्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे काय आहे तर वेन एन ऑब्जेक्ट मूव्स इन ए सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म स्पीड इट इज नोन एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल इथे एक ऑब्जेक्ट आहे सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत आहे. इथे ऑब्झर्व केले तर प्रत्येक पॉईंटमध्ये त्या ऑब्जेक्टचा डायरेक्शन चेंज होणार. म्हणजेच एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होताना त्याच्या डायरेक्शन प्रत्येक पॉईंटवर चेंज होताना दिसते. म्हणजेच वेलॉसिटी चेंज होते. पण इथे स्पीड कॉन्स्टंट आहे तर ओनली डायरेक्शन चेंजेस. स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट नॉट वेलॉसिटी. ओनली द डायरेक्शन चेंजेस विच मीन्स दॅट वेलॉसिटी चेंजेस. For example, you can give the example of a clock. Example of a uniform circular motion is a stone in a sling
or that of any point on a bicycle wheel. आता बघूया फॉर्म्युला काय आहे. इफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ, एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत आहे ज्याचा रेडियस आहे r आणि ते एक राऊंड मारून झाल्यावर त्याच्या ओरिजिनल म्हणजे स्टार्टिंग पोझिशनला येण्यासाठी त्याला किती टाईम लागते तर t. तेव्हा त्याचे स्पीड आपण कसे डिटरमाइन करू शकतात तर आपल्याला माहीत आहे स्पीड म्हणजे काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. आता इथे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ अ सर्क्युलर पाथ. लेंथ ऑफ सर्क्युलर पाथ म्हणजे काय आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाईम. सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजे काय आहे 2πr. So we can write speed v is equal to 2πr upon t, where r is the radius of the circle. The next concept आहे Newton's laws of motion. There are three laws. Let us see the first law of motion. The first law of motion describes that every body has some inertia. That is the property of a body to remain in a state of rest or uniform motion. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच असतात, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच असतात. ते त्याचा प्रॉपर्टी आहे. ह्यालाच आपण इनर्शिया असं म्हणतो. फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. ओके, तर how you can state the first law of motion? An object continues in a state of rest or of uniform motion in a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे काय, एखादी रेस्टमध्ये असलेला ऑब्जेक्ट रेस्टमध्येच असतात, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच असतात. तर कधीपर्यंत, जोपर्यंत एखादी एक्सटर्नल अनबॅलेन्स्ड फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही, त्या ऑब्जेक्टवर ॲप्लाय होत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल सिलिंग फॅन, आपण स्विच ऑफ केल्यावर सुद्धा थोडा वेळ ते रोटेट करत असतात. ब्लेड्स ऑफ द फॅन आर रोटेटिंग इवन आफ्टर स्विच ऑफ द फॅन. ओके, दिस इज an example for Newton's first law of motion. Now let us say momentum. The momentum P is the product of its mass m and velocity v. P is equal to mv. Momentum is a vector quantity. Because momentum has both direction and a magnitude. Momentum vector quantity आहे कारण त्याच्यात मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण असतात. SI युनिट ऑफ मोमेंटम इज kg मीटर पर सेकंड. नेक्स्ट आपण बघूया न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल फोर्स इम्प्रेस्ड किंवा एक्सटर्नल फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ अ फोर्स. म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे काय आहे, फोर्स अप्लाय केल्यामुळेच एखादी ऑब्जेक्टचा मोमेंटम होते आणि कुठून ते फोर्स अप्लाय होते तिथूनच मोमेंटम स्टार्ट होते. Momentum is directly proportional to the applied force. Next, unit of force. SI unit of force is equal to kg into meter per second square. इथे सेकंड क्यूब आहे, ते चुकून झालेलं आहे, सेकंड स्क्वेअर असे तुम्ही लिहून घ्या. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन. सो SI unit of force is Newton. CGS unit of force is equal to gram into centimeter per second square. Gram into centimeter per second square is equal to dyne.
So CGS unit of force is nothing but dyne. SI unit of force is Newton, whereas CGS unit of force is dyne. आता आपण बघूया न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. इथे आपण बघितले तर दोन टाईपचा फोर्स ॲक्ट होताना दिसते. ते काय आहे? ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स. तर आपण इथे एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. तर आपण रोडवरती वॉक करत असतो. ह्याच्यात कुठून आला ॲक्शन किंवा रिॲक्शन फोर्स? लेट अस से व्हेन वी वॉक ऑन द रोड वाय वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. तर इथे आपण क्लिअरली ऑब्झर्व केले तर आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स दिसते. फर्स्ट ऑब्जेक्ट काय आहे? आपला पाय. सेकंड आहे रोड. जेव्हा आपण चालत असतो तेव्हा आपण काय करतो? रोडवर फोर्स अप्लाय करत असतो, रोडला मागे पुश करत असतो. हे झाला ॲक्शन फोर्स. तर रिॲक्शन फोर्स काय आहे? त्याच वेळेला रोड पण आपल्या पायावर तेवढंच फोर्स अप्लाय करत असतो किंवा तेवढंच फोर्सने आपल्या पायाला पुश करत असतो, पण ऑपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होत असते. सो त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. हे झाला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट आपण बघूया लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. When no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant. It does not change. Unchanged. That is constant means conserved. इथे काय होते? टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. हे झाला आपला कॉन्सेप्ट. नेक्स्ट आपण क्वेश्चन्स प्रॅक्टिस करूया. लेट अस प्रॅक्टिस द क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट फॅक्टर्स डू यू नीड टू कन्सिडर टू डिटरमाइन इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग. हे सिंपल आहे. इफ इट्स पोझिशन, इफ द ऑब्जेक्टचं पोझिशन relative to a fixed point is changing, then we can say that the object is moving. Next, second question, find various examples of circular motion in daily life. आपण आन्सर देऊ शकतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड सन, सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग अराउंड प्लॅनेट्स, रनिंग ऑन ए सर्क्युलर ट्रॅक, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. अजून आपण एक्झाम्पल देऊ शकतो क्लॉकचा, वॉच क्लॉकचा एक्झाम्पल देऊ शकतो. असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे. स्लिंगचा, बायसिकल व्हीलचा, असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ ए क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. आता इथे क्लॉकचा सेकंडचा हँड कसे मूव्ह होतात? तर क्लॉकचं जे काही नंबर्स आहे 1 to 12 प्रत्येक नंबरमध्ये मूव्ह होताना, फॉर एक्झाम्पल नंबर 1 to 2 जाताना क्लॉकचा सेकंड हँड टिप किती वेळ लागतात? त्याला 5 सेकंड लागतात. सिमिलरली जेव्हा ते सेकंड पॉईंट टू थर्ड पॉईंट येताना त्याला किती वेळ लागते? 5 सेकंड लागते. थर्ड पॉईंट टू 4 पॉईंट येताना परत 5 सेकंड लागते. असे करून प्रत्येक पॉईंटपासून दुसरा पॉईंटपर्यंत मूव्ह करण्यासाठी त्या सेकंड हँडला 5 सेकंड लागत असते. म्हणजे काय झाला? स्पीड कॉन्स्टंट आहे. द स्पीड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट. तर आपण ऑब्झर्व केले की प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉईंटमध्ये त्या सेकंड हँडचा डायरेक्शन चेंज होत असते. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. सो वेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. ओके, नाउ लेट अस सी द फोर्थ क्वेश्चन. लॉन्चिंग ऑफ ए रॉकेट बेस्ड ऑन विच लॉ ऑफ मोशन. तर थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एक्सप्लेन द प्रिन्सिपल बिहाइंड द फ्लाइट ऑफ ए रॉकेट इन युअर ओन वर्ड्स. तर आपण एक्सप्लेन करायचा. वेन द फ्युएल इन द रॉकेट, रॉकेटमध्ये फ्युएल असतात, जेव्हा ते इग्नाइट होते तेव्हा गॅसेस एक्झॉस्ट होतात. ते गॅसेस कुठे एक्झॉस्ट होतात? तर टेल ऑफ द रॉकेट.
तेव्हा तिथे दे एक्झर्ट अन इक्वल अँड ऑपोजिट फोर्स ऑन द रॉकेट. त्या गॅसेसमुळे एक इक्वल आणि ऑपोजिट फोर्स रॉकेटवरती एक्झर्ट होते. त्याच्यामुळे रॉकेट अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. गॅसेस डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते तर रॉकेट अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. क्वेश्चन नंबर 5. राईट 5 एक्झाम्पल्स बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड एक्सप्लेन इट. इथे मी 3 एक्झाम्पल्स दिलेला आहे. 2 एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकतात. आपल्या डेली लाईफमध्ये होणारा कुठलाही इव्हेंट्स आपण लिहू शकतात न्यूटन्स लॉ ऑफ मोशन रिलेटेड. फर्स्ट वन आहे ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ ए फोर्स. हे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. एखादी बॉल आपण ग्राउंडवरती ठेवली तर ते आपण किक केल्याशिवाय ते मूव्ह होत नाही. हे झालं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. एव्हरी ऑब्जेक्ट हॅज अ टेंडन्सी नॉट टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. Second one, pushing a car is easier than pushing a truck with the same amount of force. हे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनला एक्झाम्पल आहे. बिकॉज मास ऑफ द कार इज लेसर दॅन दी मास ऑफ द ट्रक. मासवरती डिपेंड आहे. एफ इज इक्वल टू मास इंटू ॲसिलरेशन. थर्ड आहे ए गन रिकॉइल्स. न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन. बिकॉज फोर्स इज एक्झर्टेड बाय द गन ऑन द बुलेट. बुलेट ऑल्सो एक्झर्ट्स अन इक्वल अँड ऑपोजिट फोर्स ऑन द गन. इथे फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं लिहिलेलं आहे न्यूटन्स, पण हे गन रिकॉइल्स हे थर्ड लॉ ऑफ मोशनला एक्झाम्पल आहे. ते चुकून प्रिंट मिस्टेक झालेला आहे, तुम्ही सरळ करून घ्या. गन रिकॉइल्स हे थर्ड लॉ ऑफ मोशनचा एक्झाम्पल आहे. ओके, 2 एक्झाम्पल्स तुम्ही लिहा. नेक्स्ट 6th वन, why it is easy to stop a tennis ball than a cricket ball moving with the same velocity. Answer आहे the momentum is the product of mass and velocity. The mass of the cricket ball is greater than that of the tennis ball. cricket ballचा mass tennis ball पेक्षा जास्त आहे. So if the ball have same velocity, the momentum of cricket ball will be greater than that of the tennis ball. Next question, 7th one. Suppose a scooter and truck collide. So which of the two do you think will be thrown away? Explain in your own words. Scooter will be thrown away because the momentum of the truck is greater than the scooter. Okay, next. Let us practice 8th question. इथं आपण एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा. न्यूमेरिकल आहे. An object moves 18 meter in 3 seconds and then another 22 meter in 3 seconds while it travels 14 meter in the last 3 seconds. Calculate average speed. Average speed आपण फाइंड आउट करतो कसा, तर average speed is equal to total distance traveled upon total time taken. सो इथं टोटल डिस्टन्स आपण फाइंड आउट करूया. 18 मीटर प्लस 22 मीटर प्लस 14 मीटर. सो टोटल आहे 54 मीटर. टोटल टाईम किती आहे 3 सेकंड, परत 3 सेकंड आणि परत 3. टोटल किती टाईम आला 9 सेकंड. सो ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाईम टेकन. इथं मध्ये लाईन काढायचा राहिलेला आहे. सो तुम्ही करेक्ट करा. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइड बाय टोटल टाईम टेकन. So average speed is equal to 54 divided by 9. 54 meter divided by 9. 9 6 are 54. So average speed of the object is 6 meter per second. इथे दोन्ही प्लेसला टोटल टाइम एव्हरेज स्पीडचा दोन्ही जागेवर डिवाइड बाय ते लाईन प्रिंट झालेला नाही आहे, तुम्ही ते करून घ्या. सॉरी फॉर सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी
डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींनासुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, युजफुल आहे. So friends, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.